नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, मागच्या वर्षी खरीप हंगामात आपल्याला जे पीक विम्याचे पैसे मिळायचे होते ते अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले नव्हते। पण आता सरकारने मोठा निर्णय घेतलाय। 9,028 कोटी रुपयांचा विमा हप्ता मंजूर केलाय। त्यामुळे लवकरच आपल्याला हे पैसे टप्प्याटप्प्याने मिळायला सुरुवात होईल। सरकारकडून सांगितलं गेलंय की खरीप 2024 साठीचा राज्य हिस्सा म्हणजेच 2,053 कोटी 20 लाख रुपये आधीच वितरित करण्यात आला आहे। त्याबरोबरच मागच्या वर्षीचा थकलेला हप्ता 9,028 कोटी रुपयांनाही मंजुरी मिळाली आहे। म्हणजे आता मागच्या हंगामात जे शेतकरी वाट पाहत होते त्यांनाही विमा भरपाई मिळणार आहे। तसंच खरीप 2023 आणि रब्बी 2023-24 हंगामात जमा झालेली 133 कोटी 10 लाख रुपयांची परतावा रक्कम आयुक्तालय स्तरावर समायोजित करण्यात आली आहे आणि उरलेले 1,166 कोटी रुपये पुढच्या वर्षी म्हणजे 2025-26च्या सरकारच्या अर्थसंकल्पातून विमा कंपन्यांना दिले जाणार आहेत। धन्यवाद शेतकरी बांधवांनो। पण शेतकरी बांधवांनो, एक लक्षात ठेवा, यंदापासून 1 रुपयात पीक विमा योजना बंद झाली आहे। म्हणजे आता शेतकऱ्यांना पूर्वीसारखा 1 रुपया भरून विमा मिळणार नाही। यंदा नियम बदललेले आहेत आणि थोडा खर्चही वाढलेला आहे। म्हणजे गेल्या वर्षी जी पीक विमा योजना होती ती आता बंद पडली आहे आणि जी सुधारित पीक योजना आहे ती यंदा लागू झालेली आहे। तसेच पीक विम्याचे अर्ज भरणे सुरू झाले आहेत। तुम्हाला जर पीक विम्याचा अर्ज भरायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात।